ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड येथे भव्य कबड्डी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन। स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संघ सहभागी होणार। सदाशिव सुभेदार। कुरुंदवाड येथील साधना मंडळाच्या वतीने पुरुष खुल्या गटातील 55 किलो वजनी गटातील निमंत्रित भव्य कबड्डी व शिरोळ तालुका मर्यादित 12-15 वर्षाखालील व खुल्या गटातील कुस्ती स्पर्धा स्वर्गीय सदाशिव गणपतराव लोकरे इचलकरंजी क्रीडानगरी कुरुंदवाड येथे 12 ते 15 जानेवारी अखेर होणार आहे। त्यामध्ये कोल्हापूर व सांगली विभागातील 20 संघ खुला गट व 55 किलो वजनी गटातील 30 संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। अध्यक्ष सुभेदार म्हणाले की यंदा मंडळाच्या वतीने 41व्या कबड्डी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन 12 ते 15 जानेवारी अखेर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व सहकार्याने भरवला जात आहे। या वर्षीच्या स्पर्धा येथील नगरपालिकेच्या तबक उद्यानामध्ये माजी नगरसेवक स्वर्गीय सदाशिव गणपतराव लोकरे इचलकरंजी यांच्या स्मरणार्थ कुरुंदवाड येथील क्रीडानगरीत विद्युत झोतात घेण्यात येणार आहेत। या स्पर्धेसाठी कबड्डी पुरुष गट खुला गट 20 संघ व 55 किलो वजनी गटातील 30 संघ कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून निमंत्रित केला असून या स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवल्या जाणार आहेत। या स्पर्धा 55 किलो वजनी गटातील सामने 12 जानेवारी रोजी 4 वाजलेपासून सुरू होतील, तर पुरुष खुला गटातील सामने 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होतील। यामध्ये भाग घेणाऱ्या संघाने 12 जानेवारी रोजी वजनी देण्यासाठी सकाळी 10 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या विभागामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतेही असोसिएशनकडे नोंदणीकृत संघ भाग घेऊ शकतात। या पत्रकार परिषदेला जयपाल बलवान, अब्बास पाथरवट, के.एस. दानवाडे, वैभव उगडे, महावीर पोमाजे, सुरेश देसाई, नामदेव कमलाकर, गणेश तावदारे, सुहास पुजारी, रणजित कुळेकर, शीतल पाटील, मीरासाब पाथरवट, महावीर पट्टेकरी, महावीर कोप्पे, विष्णुपंत माळी, श्रीकांत चव्हाण हजर होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।